जिल्ह्यात लवकरच दाखल होणार 150 EV-ST बस। पहिल्या टप्प्यात मिळणार 12 बस। युद्धपातळीवर होत आहे चार्जिंग स्टेशनचे बांधकाम। पर्यावरणाला आळा घालण्यासाठी राज्यभरातच EV-ST बस दाखल झाल्या आहेत। त्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यातील 7 आगारांसाठी विद्यार्थी आणि राजकीय नेत्यांच्या मागणीनुसार 150 EV-ST बसची मागणी करण्यात आली होती। त्यापैकी पहिल्या टप्प्यात या आठवड्यात 12 बस दाखल होणार आहेत, तर काही दिवसात उर्वरित बस देखील टप्प्याटप्प्याने येणार आहेत। यासाठी लागणाऱ्या चार्जिंग स्टेशनची बुलढाणा आगार परिसरात उभारणी करण्यात आली आहे। एकूण चार्जिंगसाठी 17 मशीन असणार आहेत। त्यापैकी सध्या 9 चार्जिंग मशीन पूर्णपणे इन्स्टॉल करण्यात आल्या आहेत। उर्वरित मशीन लवकरच कार्यान्वित होणार आहेत। एका बसला 100% चार्जिंग करण्यासाठी 1.5 तासाचा अवधी लागणार आहे। त्यासाठी दिवसभर चार्जिंगची व्यवस्था असणार आहे। एकदा चार्ज केल्यानंतर 250 किलोमीटर ही बस धावणार आहे। प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासंदर्भात योग्य ती सर्व खबरदारी राखण्यात आली आहे। त्यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांनी कुठेही भीती न बाळगता EV बसमधून सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन विभागीय नियंत्रक शुभांगी शिरसाट यांनी केले आहे। आमच्याकडे बसेसची मोठ्या प्रमाणात मागणी होती, विद्यार्थ्यांची आणि पुढाऱ्यांची मागणी होती। प्रवाशांकडून बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात बसेसची मागणी करण्यात येत होती। त्या अनुषंगाने आम्ही मध्यवर्ती कार्यालयात बसेस मागणी केली त्याची, आणि आम्हाला सध्या पहिल्या टप्प्यामध्ये EV बसेस प्राप्त होत आहेत। 12 बसेस आम्हाला येणार आहेत पुढच्या आठवड्यात। त्याचं जे नियोजन आहे आमचं तयार आहे, आणि जे कन्स्ट्रक्शनचं काम आहे ऑलमोस्ट आता शनिवारपर्यंत मुदत होती, तर ते उद्यापर्यंत आमचं काम पूर्ण होणार आहे। तर प्रवाशांनी जास्तीत जास्त या EV बसेसचा लाभ घ्यावा, आणि एक प्रदूषण मुक्त जे अभियान आहे सरकारचं, त्याला आपण एक प्रतिसाद देऊयात। बस सध्या किती बसेस येणार आहेत आणि एकूण किती मागणी आहे? सध्या विभागात 421 बसेस आहेत। त्यापैकी 150 बसेस आपल्याला EVच्या येणार आहेत। मागणी आपली तेवढीच होती। त्यानुसार प्रवाशांची जी मागणी आहे ती पूर्ण करण्यास आपल्याला मदत होईल। पहिल्या टप्प्यात किती बसेस येणार आहेत आणि मग इतर किती दिवसापर्यंत बसेस प्राप्त होतील? तसं आता पुढच्या आठवड्यात तर 12 बसेस प्राप्त होतील। बाकीच्या पुढच्याही बसेस टप्प्याटप्प्याने येणार आहेत तसे।